मी सुशांत नाईकवाडे. मी आज इंडियाग्रोच्या माध्यमातून आपले शेतकरी आहेत त्यांच्याशी नवल साहेब यांच्या माध्यमातून आपण रिझल्ट घेतला. आज आपण पळशीगाव ना पळशीगाव जवळपास आष्टी मार्केट आहे ना बरोबर, आणि तालुका परतूर तालुका येईल, जालना जिल्हा आहे. जवळपास अशा एरियामध्ये आपण रिझल्ट घेतला आहे. आज बघायला गेलं यांच्या माध्यमातून आतापर्यंत आम्ही जसे प्लॉट पाहतोय अशा प्रकारचा प्लॉट मी फर्स्ट टाईम बघतो आहे. आणि सरांच्या माध्यमातून त्यांची पण मेहनत आहे आणि टायमाला त्यांनी औषधं वापरल्यामुळं आपले खत वापरल्यामुळं चांगले रिझल्ट आला. मी 2 मिनटामध्ये सरांकडे जाऊ इच्छितो त्यांनी काय वापरलं आणि कशामध्ये. नमस्कार, माझं नाव रामेश्वर नवल. मी उसाला सुरुवातीला भूअस्त्र खत आणि एम आय स्प्रे आणि ग्रो मॅजिक हे 2 प्रोडक्ट वापरले. सुरुवातीला फुटव्याचं प्रमाण चांगलं आहे आपल्या बरोबर, फुटव्याचं प्रमाण जास्त आहे. पण सुरुवातीला ज्यावेळेस आळवणी देताना 20-20-0-13 आणि त्यामध्ये भूअस्त्र मिसळून याची तासागणिक टाक बेसल डोस मारला. ओके. आणि नंतर फुटवा चांगला दिसायच्या नंतर एक स्प्रे घेतला, ग्रो मॅजिक आणि एम आय स्प्रेचा. तर मी सरांना रिक्वेस्ट करतो, फुटव्याचं प्रमाण तुम्ही बघू शकता, थोडं झूम करून दाखवा. आज कंडिशन बघा, सगळे फुटवे एकसारखे आहेत. आणि जो ऊसाचा कलर आला आहे, कारण अशा टायमाला ऊसाचा कलर या टाईमला इतका हिरवागार मिळत नाही. आणि फुटव्याचं प्रमाण एवढं आहे, आज शेतकरी स्वतः सांगत आहे जर आम्ही ऊसाची सरी 5 फुटापर्यंत घेतली असती तर अजून चांगलं झालं असतं. कारण आज कंडिशन अशी आहे, 15 ते 20 दिवसानंतर या शेतामध्ये पाहिजे अशी मशागत घेणं पण अवघड आहे. कारण काय, ऊसाची वाढ खूप चांगली लेवल आलेली आहे. ठीक आहे, धन्यवाद. किती दिवसाचा आहे? किती दिवस आहे ऊसाला? 2.5 महिने. 2.5 महिन्याचा ऊस आहे. आणि आज तुम्ही बघू शकता जवळपास आपल्या कमराच्या हाईटला हा ऊस लागतोय. तर मी शेतकऱ्यांना एकच सांगेन, मी बोलण्यापेक्षा किंवा तुम्ही ऐकण्यापेक्षा प्रोडक्टचा अनुभव घ्या. आणि अनुभव सगळ्यात मोठा साक्षीदार असतो. इंडियाग्रोचे साक्षीदार व्हा. तुमचं 10% खर्च कमी करा आणि 20% तुमचं उत्पादन वाढवा. थँक्यू सर, थँक्यू.